हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, स्वात्मा, सूत्र क्रमांक 27. कथा जपहा. सिद्धयोग्याचे बोलणे जप असतो. सिद्धयोगी परमात्माचरणी विलीन झालेला असतो. त्याला आता आत्मभावनेशिवाय इतर काही जीवन उरलेले नसते. या सूत्रात श्री शिवजी सांगत आहेत की असा सिद्धयोगी अगदी सहज जरी बोलला तरी ते श्री शिवजींच्या विषयीच असते. सिद्धयोग्याचे बोल जप होतात, म्हणजे तो इतर काही बोलतच नाही, बोलू शकतही नाही. सिद्धयोग्याचे बोलणे सतत नेहमी बिल्वपत्राच्या अभिषेकाप्रमाणे श्री शिवचरणी सेवेला रुजू होत असते. त्यामुळे त्याचे बोल जपाव्यतिरिक्त आणखी काही असूच शकत नाही. सिद्धयोगी सतत आत्मभावनेतच असतो. त्याचा आचार विचार आत्ममय झालेला असतो. त्यामुळे तो जे काही बोलतो ते तो आत्मभावनेत बोलतो. अर्थातच ते आत्मानंदी बोल सतत जप होऊनच प्रगटत असतात. सिद्धयोग्याचे बोलणे जपाव्यतिरिक्त इतर काहीही नसते. सिद्धयोगी सतत स्वयं भावावस्थेत प्रकाशत असतो. सूर्यापासून नेहमी प्रकाशच बाहेर येत असतो. कारण सूर्यापासून प्रकाशाशिवाय इतर काही बाहेर येऊच शकत नाही. सूर्य उगवला की प्रकाश आपोआप पसरतो. सूर्याला प्रकाश पसरवायला मुद्दामून काही करायला लागत नाही. तो उगवला की एका प्रकाशाशिवाय इतर काही बाहेर येतच नाही. कारण सूर्य केवळ तेजच आहे. त्याच्यापासून तेजाशिवाय प्रकाशाशिवाय बाकी काहीही बाहेर येत नाही, येऊ शकतही नाही. सिद्धयोगी अंतर्बाह्य आत्मानंदाने ओथंबलेला भरलेला असतो. सिद्धयोगी आत्मभावनेने भारलेला असतो. त्याचे अगदी सहज बोलही आत्मभावावस्थेतच स्फुरत असतात. उसाचे कांडे कोणत्याही बाजूनी खाल्ले तरी ते गोडच असते. त्याप्रमाणे सिद्धयोगी जे बोलेल तो जपच असतो. आपण काय करतो त्यापेक्षा आपण काय आहोत याला फार महत्त्व आहे. कारण आपण जे करतो तेच आपण असू असे नाही. परंतु या उलट आपण जे आहोत तेच आपण करत असतो. आपण अगदी आपल्या परी स्वच्छ शुद्ध शुचिर्भूत होऊन पूजा अर्चा करत असलो तरीही याचा अर्थ आपण परमात्म्याची पूजा करत आहोत असा असेलच असा नाही. या उलट जर आपण परमात्मा स्वरूप झालो आहोत आणि अगदी नुसते बसून आहोत, काहीही करत नसलो तरीही आपण परमात्मा पूजनच करत असू. एखाद्याने लांडी लबाडी फसवणूक चोरी करून पैसे मिळवले आणि ते पैसे दान केले तर त्याला परमात्म्याप्रत जाता येत नाही, हे आपण समजू शकतो. परंतु हेही समजून घ्यायचे आहे की एखाद्याने कष्ट करून प्रामाणिकपणे पैसे कमवले आणि दान दिले तरीही त्याला परमात्म्याप्रत जाता येत नाही. कारण पैसे मिळवते वेळी त्याला जी आसक्ती, जे पैशाचे महत्त्व होते तीच आसक्ती, तेच महत्त्व पैसे दान करतानाही त्याला असते. एरवी तो पैसे दान करत बसणार नाही. त्याला पैशाचे महत्त्व आहे आणि सतत असते, कायम राहते, म्हणूनच तो पैसा मिळवतो आणि नेमका त्याच आसक्तीच्या भावनेने ते तो दान करतो. ज्याची आत्मानंदी टाळी लागली आहे तो कर्मयोगाने देह जगवण्याला पैसे कमवील. जे मिळेल त्यात समाधानाने जगेल.
पैसे मिळाले नाहीत म्हणून दुःखाने उसासे टाकणार नाही किंवा भरपूर मिळाले म्हणून सौख्याने उन्मेष पावणार नाही. कारण त्याला पैशाचे आकर्षण नसून शिवचरणी सेवेसाठी देह जगवण्यात रस आहे. कोणी बरोबर आले तर त्यांना सहभागी करून घेईल. कोणी बरोबर न आल्यास एकला चलो रे आत्ममार्ग आक्रमत राहील. याचा अर्थ अंतरात्म्याप्रत पोहोचण्याच्या क्रियेला महत्त्व आहे. बाह्य उपचाराने पूजा अर्चा जपजाप्य काय करत आहात याला महत्त्व नाही. जे उमटेल ते स्वयंस्फूर्तीने प्रगटायला पाहिजे तरच तो जप असेल. संत किंवा सिद्धयोगी सतत आत्मानंदी कैवल्यानंदी आत्मभावावस्थेतच असतात. त्यामुळे ते मुखाने नेहमी जपच करत असतात किंवा त्यांच्या मुखाने जी काही वाणी प्रगट होत असते तो जपच असतो. आपण सर्वसामान्य जन पूजा अर्चा जपजाप्य हा आपल्या जीवन रहाटीमधील एक भाग, एक कार्यक्रम म्हणून पार पाडत असतो. जेवण, कामधंदा, झोप इत्यादी आपल्या नित्य जीवनातील एक एक कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे आपण देवपूजन हा एक नित्य कार्यक्रम करत असतो. खरं म्हणजे राबवत असतो. सिद्धयोग्याला जर विचारले की आपण पूजा अर्चा जपजाप्य केव्हा करता, तर तो गोंधळेल. कारण पूजा अर्चा जपजाप्य यासाठी एखादी ठराविक वेळ असूच शकत नाही. कारण ती आपल्या जिवंतपणाची खूण आहे. ती आपल्या श्वासासारखीच नित्य असण्याची गोष्ट आहे. पूजा अर्चा याचा अर्थच पूजा आचरणात असणे असा आहे. जपजाप्य याचा अर्थच जप जगणे असा आहे. जीवन जगताना एका बाजूला जसा श्वास आपोआप चालू असतो त्याचप्रमाणे आपण सतत परमात्म्याच्या पूजनात व्यस्त असायला पाहिजे. याचप्रमाणे श्वासाप्रमाणे एका बाजूला परमात्म्याचा जप नेहमी चालू असायला पाहिजे. पूजेला जपाला वेगळा वेळ असायचे कारणच नाही. पूजा जप हेच जगणे असायला पाहिजे. पूजा जप चालू राहावा म्हणून देह हे साधन जगवायला कर्मयोग करावा. परमात्मा असीम अपार अनंत विराट आहे. याचा अर्थच तो तुमच्या आमच्यापेक्षा मोठा असून आपल्या कक्षेच्या बाहेर आहे. त्याच्या प्राप्तीसाठी आपल्या जीवनाचा एखादा हिस्सा देऊन भागणार नाही. त्यासाठी आपल्या जीवनाचा सर्व भाग अर्पून त्याबाहेर जाऊन त्याला शोधावा लागेल. परमात्म्यासाठी 24 तासातील थोडा भाग न देता ते 24 तास देऊन त्या पलीकडील क्षण शोधावा लागेल, तरच तो आपल्या हाती लागेल. विपश्चना परमात्मा प्राप्तीसाठी 24 तासापलीकडील तो योगक्षण शोधण्यासाठी सोहम ध्यानजप करावा. हंस म्हणजे श्री शिवजी, शिवतत्व, परमात्मा, महत्तत्व, योगेश्वर. ह म्हणजे शक्ती आणि स म्हणजे श्री शिवजी. यामधील ह वरील अनुस्वार म्हणजे ह आणि स यांना जोडणारा दुवा होय. या ध्यान जपाने आपल्याला ध्यान समाधी प्रसाद प्राप्त होतो. त्या योगे आपण या प्रकृतीपासून अलग होतो. तोच या भौतिक विश्वाच्या 24 तासापलीकडील अमोज असा योगक्षण असतो. आपला श्वास म्हणजे परमात्मा आणि अंतरात्मा यामधील संधान आहे. ह अशा उच्छ्वासाद्वारे परमात्मा अंतरात्म्याला प्राण पुरवत असतो. स अशा श्वासाद्वारे परमात्मा अंतरात्म्याला नको असलेला दूषित वायू देहाबाहेर शोषून घेत असतो. देहधारी जीव या प्राणामुळे जीवित राहतो.
परंतु स्वाभाविकच जीवात्म्याचे श्वसन परमात्म्याच्या श्वसनाचे उलट होत असते. सोहम. यास्तव आपण सोहम असा ध्यानजप करावा. डोळे मिटावे. नाकाजवळ घेत असलेल्या श्वासावर एकचित्त होऊन पूर्ण लक्ष केंद्रित करावे. जोरात श्वास घ्यावा. या श्वसनासह आपले चित्त आत घेऊन जावे. यावेळी सो असा स्वाभाविक आवाज होईल. जेथे श्वास थांबेल तेथे 4 अंक थांबावे. नंतर हळूहळू श्वास सोडावा. यावेळी श्वास जरी नाकावाटे बाहेर पडणार असला तरी आपण तो आपल्या कपाळातून आज्ञाचक्रातून बाहेर पडत आहे असे समजावे. यावेळी शक्य असल्यास मोठ्याने किंवा मनात हम असा आवाज करावा. हम असा आवाज श्वास सोडतानाच होऊ शकतो. यासाठी हची बाराखडी म्हणून पाहावी. श्वास सोडून झाला की तेथे परत 4 अंक थांबावे. हे एक आवर्तन झाले. अशी आवर्तने करत असावे. हळूहळू कपाळ कोमट होऊ लागेल. याचा अर्थ आपला सोहम जप योग्य प्रकारे चालू आहे असे समजावे. विपश्यना. सोहम ध्यानजपाला मंत्रयोग असेही म्हणतात, कारण या मंत्राद्वारे अंतरात्म्याचा परमात्म्याजवळ असलेला प्राणसंबंध देहादी इंद्रियांच्या अनुपस्थित मनाच्या आणि बुद्धीच्या गैरहजेरीत विदेही अवस्थेत प्रस्थापित होतो. त्यामुळे योगाधिराज पातंजलींच्या व्याख्येप्रमाणे म्हणजे योगः चित्तवृत्ती निरोधः हा संबंध चित्तवृत्ती निरोधावस्थेत असताना प्रस्थापित होतो. त्यामुळे अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होऊन योग साध्य होतो. हे सोहम ध्यानामुळे आपले श्वसन नियमित झाल्यामुळे होते. श्वास नियमित होणे म्हणजे काय ते श्री महादेवांनी विज्ञान भैरवमध्ये सांगितले आहे. हरिओम.